या परतूर शहरामध्ये झालेल्या गोवंश चोरीच्या घटनेचा प्राथमिक तपास जो आहे तर तो कुठपर्यंत आलेला आहे साधारणतः. गेल्या आठवड्याभरामधून अनेक संघटनांनी जे आहेत किंवा गोरक्षकांनी आपल्याकडं तक्रारी केल्या होत्या त्या संदर्भात. गोवंश संदर्भात परतूर शहरातील आणि इतर ठिकाणी देखील काही संघटना तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही समाजाच्या भावना लक्षात घेतात आणि असं नाजूक मुद्दा असल्यामुळे त्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक स्थापन केलेलं आहे. ते पथक फक्त गोवंश चोरीच्या संदर्भात काम करत आहे. त्याचा तपास बऱ्यापैकी आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि लवकरच सर्व गोवंश चोर जे आहेत ते पकडण्यात जाऊन कायदेशीर कारवाई करणार आहोत. हे जे चोरी करणारे जे आहेत म्हणजे तर ही चोरी स्थानिक टोळीनं केली असावी का आंतरजिल्हा टोळीचा याच्यामध्ये हात आहे असा आपला पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे का असं आपल्याला वाटतं का? नाही, जे कोणी चोर असतील आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होतील त्या गुन्हा आपण कारवाई करणार होते. त्या तिथे की आपण आत्ता सांगू शकत नाही की राज्यस्तरीय टोळी आहे किंवा लोकलचे. जेव्हा तपास पूर्ण होईल त्यामध्ये निष्पन्न होईल आरोपी तेव्हा आपण क्लिअर सांगू शकतो. आता याबाबत आपण काय काय उपाययोजना केल्यात की हे जे आहे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत तर जनावरं चोरी जाऊ नये म्हणून शहरामध्ये आपले काय काय उपाययोजना आहेत? शहरामध्ये जनावर चोरी जाऊ नये म्हणून नागरिकांना वारंवार आवाहन केलेलं आहे आम्ही की आपली जी जनावरं आहेत त्याचे मोकाट रस्त्यावर न सोडता आपल्या घरी बांधून ठेवावीत, त्याची काळजी घेऊन लक्ष ठेवावं. परंतु आम्ही बऱ्याच वेळा बघतो की शहरामध्ये रस्त्यावर आणि ग्राउंडवर रात्री आणि दिवसा देखील जनावर फिरत असतात. त्या संदर्भाने देखील आम्ही नगर परिषद CO इंगोले साहेब यांना देखील आम्ही पत्रावर केलेलं आहे आणि स्वतः देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्या संदर्भाने मोकाट जनावरांची व्यवस्था करण्याबाबत ते देखील पॉझिटिव्ह आहेत आणि लवकरच ते देखील त्यामध्ये कारवाई करणार आहेत. त्यामुळे सध्याची जनावर चोरी नक्कीच कमी होईल आणि मोकाट जनावर दिसले चोरांना आमंत्रण मिळतं. त्यामुळं ही कारवाई केल्यानंतर ॲटोमॅटिक चोरीचं प्रमाण बंद होईल. अशा घटना शहरात घडू नयेत यासाठी आपण बीट मार्शल स्तरावरती काय सूचना देण्यात आलेल्या आहे? आम्ही सदर अशा घटना घडू नये यासाठी आम्ही रात्रपाळी देखील नाईटची गाडी कंटिन्यू ज्या ज्या ठिकाणी जनावरं असतात, मोकाट जनावर फिरतात, ग्राउंड्स आहेत त्या ठिकाणी वेळोवेळी पेट्रोल चालू आहे. त्या ठिकाणी कुठली संशयित गाडी म्हणून आल्यास त्याची चौकशी करणं चालू आहे. त्यामुळं सदर जनावर चोरी संदर्भात प्रतिबंध नक्कीच झालेला आहे. एक तांत्रिक आणि कायदेशीर बाबीचा प्रश्न आहे की चोरी झालेल्या गोवंश ज्या वाहनातून नेला असावा त्या वाहनांचा माग काढण्यासाठी महामार्गावरील जे काही CCTV कॅमेऱ्याची मदत जी आहे तर घेतली जात आहे का? आणि या गुन्ह्यात प्राण्याविरुद्ध पूर्तता प्रतिबंधक जो कायदा आहे आणि इतर कोणत्या कलमाने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? सध्या गोवंश चोरी केल्यामुळं चोरीच्या कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये चोराचा तपास करण्याकरता आणि वाहनात तपास करण्याकरता आपण त्या मार्गावर जेवढे फुटेज मिळतात CCTV फुटेज आपण चेक केले आहे. त्यामध्ये काही लीड पण मिळालेलं आहे मला. त्या पद्धतीने तपास चालू आहे आणि या संदर्भानेच असं तपास करत असताना देखील आम्हाला गेल्या आठवड्यातच आम्ही एक कंटेनर भरलेला गोवंश 26 गोवंश हे त्याची सुटका केलेली आहे आणि सध्या ते गोशाळेत ठेवलेले आहे. गोवंश हत्या किंवा तस्करी करणाऱ्या ज्या काही जुन्या गुन्हेगारांची रेकॉर्डची जी काही पडताळणी आपण केलेली आहे का सदरील पोलीस स्टेशन? बरोबर आहे. सध्या आम्ही जी टीम लावलेली आहे त्या टीमच्या मार्फत आम्ही रोज कोणी जे रेकॉर्डेड गुन्हेगार आहेत गोवंशचे चोरी संदर्भातले वेगवेगळ्या भागातले आरोपी जे आहेत त्यांना आणून त्यांचं इंट्रोगेशन करणं सध्या चालू आहे. बरं, असे जर शहरामध्ये काही जर समजा घटना घडली गोवंशच्या संदर्भामध्ये तर तात्काळ जे काही नागरिकांच्या निर्देशनास आले किंवा गोरक्षकाच्या निर्देशनास असा जर मुद्दा जर आल्यास त्यांनी पहिल्यांदा जनसंपर्क कोणाशी करावा असं आपल्याला वाटतं? यांनी कोणाशी करावं? जर आपणास असे काही गोवंश चोरीच्या घटना आढळून आल्यास सामान्य नागरिकांना तसेच जे संघटना आहेत त्यांना देखील आव्हान आहे आपण त्या ठिकाणी डायरेक्ट कुठलीही कारवाई न करता तात्काळ पोलिसांना संपर्क करावा. 112 नंबर टोल फ्री आहे. त्या टोल फ्री नंबरवर 112वर कॉल करून पोलिसांना बोलवावे आणि पोलीस 100%
कायदेशीर कारवाई नक्कीच करतील. या शहरामध्ये अशा ज्या घटना घडत आहेत तर यामुळं काही हिंदुत्ववादी संघटना जे आहेत किंवा गोरक्षक आहेत तर यांचा जो आहे रोष वाढत चालला आहे. यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहे? पोलिसांनी आपण एक आवाहन करणार आहे, जनतेला काय मेसेज देणार आहे? यामध्ये संघटनाचा रोज जो आहे त्यांना देखील समजावून सांगितलं आहे की आम्ही याचा तपास करण्यासाठी एक टीम लावलेली आहे. डिव्हिजन स्तरावर देखील ADP साहेबांनी देखील एक टीम लावलेली आहे. तपास नक्कीच पूर्ण होईल आणि जनावरं गोवंश चोरी जाऊ नये याकरता उपाययोजना करण्यासंदर्भात देखील त्यांना देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. परतूर शहरामध्ये जे काही पशुधन जे आहे तर याची जी चोरी झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांचे गेलेले आहेत तर त्यांना ते परत मिळालेले आहेत का? परत मिळालेले नाही आहेत तर अशासाठी आपले पोलीस प्रशासनाकडून काय प्रयत्न चालू आहेत? ज्यामध्ये चोरी गेली आहे त्यामध्ये कायदेशीर कारवाई आरोपी सापडण्यात कारवाई करतो ती पुढील कारवाई करण्यात येईल. धन्यवाद आपण या दिलेल्या सूचना.